श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आज कढाई पनीर माझ्या पद्धतीने कसे बनवते ते तुमच्याशी शेअर करणार आहे. इथे मी पनीर घेतलेले आहे कट करून स्वच्छ धुवून. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्यामध्ये मी कांद्याचे 4 भाग करून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. सिमला मिरची कट करून घेतलेली आहे बी काढून. थोडेसे गाजर घेतलेले आहे व टोमॅटोमधील बिया काढून मी घेतलेले आहे टोमॅटो कट करून. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मध्ये चीर मारून. यामध्ये मी थोडेसे दही ॲड करणार आहे. तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता. त्यामध्ये म्हणजे हळद व लाल तिखट टाकलेले आहे व चवीनुसार थोडेसे मीठ घालणार आहे. या पद्धतीने तुम्ही कढाई पनीर बनवून बघा, नक्कीच मस्त होते, तुम्हालाही आवडेल. यामध्ये मी थोडेसे धना पावडर टाकलेली आहे 1 चमचाभर. हे हलक्या हाताने मिश्रण मिक्स करून घेतले आहे व अर्धा तासासाठी मी हे मिश्रण झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला तयार करायचा आहे. त्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 टोमॅटो घेतलेला आहे व थोडेसे काजू घालणार आहे. यामध्ये हे मिश्रण आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातले आहे व आपण अर्धा तास मॅरिनेट केलेले पनीर व त्या भाज्या घातलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही ग्रीन पीससुद्धा घालू शकता. माझ्याकडे इथे ग्रीन पीस नव्हता त्यामुळे मी नाही टाकला. भाज्या थोड्याच वेळात आपलं पाणी सोडायला लागतात. त्या भाज्यांमधील पूर्ण पाणी संपले की गॅस बंद करायचा. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले आहे व त्याच्यामध्ये तमालपत्र घातले आहे. तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये मी स्टार फूल टाकले आहे व 1 मोठी विलायची घातली आहे. हे थोडेसे परतले की त्यामध्ये आपण भाजलेले वाटण घालणार आहोत. मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. यामध्ये मी काही मसाले घातले आहे. त्यामध्ये मी थोडासा कांदा लसूण मसाला, थोडा गरम मसाला व लाल तिखट, हळद आणि मीठ असं घातलेलं आहे. तुम्ही जो कुठला मसाला वापरता तो तुम्ही यामध्ये घातला तरीही चालेल. तुम्ही बघू शकता इथे तेल सुटले आहे वाटणाला आपल्या. स्लो गॅसवर एकदम परतायचे आहे. याने आपल्या भाजीची चव खूप भारी येते. एकीकडे मी थोडेसे पाणी गरम करायला ठेवले आहे. मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे गरम पाणी घालून घेतले. आपल्याला जशी भाजी हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचे. ही भाजी थोडी घट्टच ठेवावी लागते तरच मस्त लागते. आता मी थोडीशी कसुरी मेथी घातली आहे. कसुरी मेथी हातावर चुरडून टाकायची, त्यामुळे तिचा फ्लेवर खूप छान येतो. इथे व्हिडिओ माझ्याकडून थोडासा पुढे गेला आहे. याच्यामध्ये मी थोडीशी 1 चमचाभर साखर देखील घातलेली आहे. साखरेमुळे सगळ्या मसाल्यांची चव बॅलन्स होते त्याकरता. आता मी परतलेले पनीर, फ्राय केलेले पनीर त्यामध्ये घालणार आहे, पनीर व भाज्या. यानंतर भाजी आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही आहे कारण पनीर ऑलरेडी शिजलेले आहे. आता ग्रेव्हीमध्ये भाजीला 2 मिनटं शिजवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही कसे मस्त तेल सुटले आहे भाजीला साईडने. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. या पद्धतीने या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ग्रेव्ही रेडी करायची आहे. वरून कोथिंबीर घालून तुम्ही सर्व करू शकता. याबरोबर रोटी चपाती एकदम भारी लागते. तुम्हाला हवा असल्यास वरून तुम्ही बटरही घालू शकता किंवा फ्रेश क्रीमसुद्धा ॲड करू शकता. हॉटेलपेक्षाही भारी आपलं हे कढाई पनीर तयार होतं. आवडलं